शिवाय नमस्तुभ्यम. नवरात्रीमधील चौथ्या दिवशी दुर्गा देवींचे शक्तीचे चौथे स्वरूप कुष्मांडा देवी यांच्या उपासनेचा आजचा दिवस. बघा, ह्या देवीचे रूप खूप सुंदर आहे. ती वाघावर आरूढून आलेली आहे आणि ती अष्टभुजा आहे. तिच्या भुजांमध्ये तिने विविध आयुधे धारण तर केलेलीच आहेत, पण त्याचबरोबर अमृत कलश तिने घेतलेला आहे. या विश्वाला ऊर्जा प्रदान करणारी ही देवी, जेव्हा आपण तिची उपासना करतो तेव्हा भक्ताला बघा बुद्धी अतिशय तेजस्वी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर धन समृद्धी मिळण्यासाठी मदत होते. आरोग्य पण मिळण्यासाठी, अमृत कलश असल्यामुळे आरोग्य मिळण्यासाठी पण मदत होते. अशी ही ऊर्जेची देवता. आणि कुष्मांडा म्हणजे कोहळा. कोहळामध्ये जशा असंख्य बिया असतात आणि त्या प्रत्येक बीमध्ये असंख्य कोहळे निर्माण करण्याची शक्ती असते, त्याचप्रमाणे कुष्मांडा हे समर्पक नाव ह्या देवीला दिलेले आहे. तर या विश्वाची निर्मिती करण्यासाठी आणि सजीव निर्जीव सृष्टी यांना ऊर्जा प्रदान करणारी ही कुष्मांडा देवी, तिचा आज मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा देवी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवीला नैवेद्यामध्ये आज तुम्ही मालपुआ दाखवू शकता आणि त्याचबरोबर तयार असलेले फ्रेश दही किंवा विविध आत्ताची जी उपलब्ध फळं आहेत ती तुम्ही तिला नैवेद्याला अर्पण करू शकता. तर ह्या देवीची कृपा होण्यासाठी जास्तीत जास्त ह्या देवीची आज तुम्ही साधना करायची आहे ह्या मंत्राद्वारे. आणि रेकी साधकांनी आज करायचं आहे. बघा, शरीरामधले चौथे महत्त्वाचे चक्र, अनाहत चक्र, हार्ट चक्र, याच्यावर आज उपासना करायची आहे. मूळ बीजमंत्र यम आणि त्याची उपबीजमंत्र, ज्याचं आज ब्रह्ममुहूर्तावर ध्यान झालेलं आहे, तर ते ध्यान मी थोड्या वेळाने अपलोड करत आहे. नक्की त्या ध्यानावर तुम्ही आज तुमची साधना करा. आणि बघा, अनाहत चक्रामधील सूक्ष्म अवयव त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी मदत होते. तुमची आंतरिक शक्ती वाढून त्या शिवशक्तीशी एकरूप होण्यासाठी मदत होते. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र, ज्या ठिकाणी शिव त्या ठिकाणी शक्ती. देवी पार्वती यांच्या आज उपासनेचा दिवस. अतिशय फलदायी असलेली कुष्मांडा देवी हिची आज उपासना करायची आहे. तर ह्या देवीचे आपल्याला तिची कृपा व्हायला मदत होतेच. तर नक्की आज सगळ्यांनी अनाहत चक्रावर रेखी घ्यायची आहे आणि बाकी सगळ्या बीजमंत्रांचं पण उच्चारण करायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला आंतरिक शक्ती वाढून परमतत्वाशी एकरूप होण्यासाठी मदत होते. या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा देवी रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते.